इथं सगळं काही सस्पेन्स आहे. सामन्याला होती सुरुवात. जवळपास 2 वाजून 13 मिनिटे होत आहेत. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर आउटफील्ड मधला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आणला जाईल. याची नोंद देखील संघनायकाने घ्यायची आहे. 3 सामने कंप्लीट झाले. पहिला सामना जिंकला ग्रीशा 11 आरसीसी राया या संघानं. दुसरा सामना जिंकला विवेक एंटरप्राइजेस आमने या टीमनं. तिसरा सामना जिंकला आर्यन स्पोर्ट टेंबरे या संघानं. पाहता पाहता 3 पहिल्या फेरीतील विजय संघ आम्हाला प्राप्त झाले. वळूया पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच कडे. जरीमरी तिसगाव विपक्ष काकडवळ या 2 संघाच्या दरम्यान खूप मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. जरीमरी तिसगाव संघाच्या संघनायकानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण सजलेला आहे. व्यूव्हरचना तुम्ही पाहू शकाल. इनफिल्ड सजलेली आहे. आउटफील्ड मध्ये 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. काकडवळ संघाच्या वतीनं सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळेल. फलंदाज किशन आणि सोबतीला फलंदाज महेश. परंतु वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक जरीमरी तिसगाव संघाच्या वतीनं सौरभ गायकवाड. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत. सामन्याला होती सुरुवात. ऑफिशियल रेडी. फिल्डिंग देखील सेट. ऑल इज सेट. 3-1. Let's play. Show the good game. Professional and quality cricket. Let's play. पहिला बॉल किशोर मडवी यांच्यासाठी आणि किशोर मडवी बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज यलगार आवाज किशोर मडवी यांचा. पहिल्या बॉलवर अंपायर षटकार आणि रिव्ह्यू साठी इथे कॉल आहे. चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हा. पहिला चेंडू फेकलाय. फुलटॉस होता. षटकार तर ठोकलाय किशोर मडवी यांनी. खरतर ओव्हरस्टेप साठी या ठिकाणी इशारा केलेला आहे. पाहिलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. कारण एका बाजूला आपण पाहतोय संपूर्ण टेक्निशियन टीम 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. थर्ड अंपायर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. निर्णय देतील. परंतु फटका चांगला आहे. सुरुवात चांगली आहे. पॉवर प्ले मध्ये फुलटॉस बॉल फेकणं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. आणि ते काम गोलंदाज सौरभ गायकवाडनं पहिल्याच बॉलवर केलेलं आहे. समोर होते किशोर मडवी. किशोर म्हणजे आनंद आणि आपल्या संघाला आनंद प्रदान करून देणारा पहिल्या चेंडूवर ठोकलाय उत्तुंग षटकार. दुपारचं वातावरण. ठीक 2 वाजून 16 मिनिटे होत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. येस थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. आता असेल फ्री हिट. बाय 1 गेट 1 फ्री. स्टार्किंग एंडवर किशोर मडवी लेफ्ट हँड बॅट्समन. षटकार ठोकलाय. आत्मविश्वास वाढलाय आणि पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाच्या बळावर पुन्हा एकदा प्रयत्न. कमबॅक केलंय गोलंदाज सौरभ गायकवाड देखील. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. सांगत असताना किशोर मडवी नावाच्या फलंदाजाला आप ऐसे खिलाडी खेल को खेलना जानते लेकिन हम ऐसे खिलाडी खेल को पलटना जानते. वारावर वार पलटवार. यावेळेस केले कमबॅक. फेकलाय डॉट बॉल. कौतुक करेल गोलंदाज सौरभ गायकवाड यांचं देखील. पहिला चेंडू जणू काय हातातून निसटला असावा आणि त्यानंतर योग्य लाईन आणि लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली. यावेळेस फुल टॉस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. भेदू शकले नाही. इनफिल्ड आणि पाहता पाहता पकडलाय झेल. किशोर मडवी लवकरात लवकर बाद. विकेटचं पतन.
षटकार ठोकला होता. इथून कमबॅक केले सौरभ गायकवाड यांनी. चांगली गोलंदाजी करतायत. अनेक साऱ्या मैदानांवरचा अनेक साऱ्या फलंदाजांचा अनुभव देखील असणारा गोलंदाज सौरभ गायकवाड. जरीमरी तिसगाव खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. आदबीने हे नाव वारंवार घेतलं जातं. आणि आज खेळतायत आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. अनेक वर्षाची ही परंपरा पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांतून निघून गेलं. असं म्हणतात की एक व्यक्तिमत्व गेलं म्हणजे फरक पडत नाही, पण या वेड्या जगाला कोण ओढून सांगेल की एकाची उणीव हजार आले लाख आले तरी ती भरत नसते. त्यांच्या आठवणी ह्या जिवंत होत असतात. त्या खूप साऱ्या आठवणी स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी यांच्या आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जरीमरी तिसगाव संघाच्या वतीनं कौतुक करेल मी सौरभ गायकवाड यांचं. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर केलेलं कमबॅक आणि त्या कमबॅकचं सातत्य पुढील 3 बॉलमध्ये पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी करतायत सौरभ गायकवाड. यावेळेस नो बॉल. कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त फिर एक बार. हे शहर तो नमक का शहर आहे. इथं तुमच्या चुकांवर जखमांवर मलम नाही तर मीठ सोडलं जातं. आणि पहिल्या बॉलवर षटकार ठोकला ओव्हर स्टेपिंगचा. मी तर म्हणेन पुन्हा एकदा नो बॉल असावा. गती आहे, वेग आहे, व्हेरिएशन या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा या प्रकारचे नो बॉल ओव्हर स्टेपचे सातत्याने पाहायला मिळतात. थोडेसे भरकटलेले असावेत गोलंदाज सौरभ गायकवाड. फ्री हिट, ब्लाइंड शॉट खेळण्याची संधी फलंदाज बाळा भोईर यांना. यावेळेस इनसाइड आउट. फटका चांगला आहे. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाही. वेगाने धावतायत इनफील्डचे क्षेत्ररक्षक. चेंडू वाढवण्याचा प्रयत्न परंतु फ्री हिटचा पुरेपूर समाचार. बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. कडवल संघाच्या वतीनं खेळपट्टीवर महेश आणि सोबतीला फलंदाज बली भोईर. माफ करा, बली भोईर आपल्या संघासाठी जणू काही बाहुबली ठरतोय. 2 चौकार ठोकलेत. डावखोरे आताचे फलंदाज विस्फोटक असतात. आस्था काय इतिहास आहे. ऑन साइडला फक्त टर्न करतायत. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली अर्थात सुमित ढेकळे डावखोरे आताचे फलंदाज. एका बाजूला पाहिले तर मुन्ना शेख नाशिकचे क्लासिक डावखोरे आताचे फलंदाज. शहापूर येथील खेळाडू कैलास भांडे डावखोरे आताचे फलंदाज. बदलापुरातील तेजस ठाकरे टँगो डावखोरे आताचे फलंदाज. अनेक सारे डावखोरे आताचे फलंदाज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. यस गोरसईचा ब्रँड सितारा भावेश पवार डावखोरे आताचे फलंदाज. इजाज कुरेशी डावखोरे आताचे फलंदाज. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम इंटरनॅशनल स्टेजवर द ब्रँड ऑफ इंडिया अर्थात युवराज सिंग डावखोरे आताचे फलंदाज. आज मैदानाच्या आतमध्ये बली. खऱ्या अर्थानं काकडवळ संघाच्या वतीने डावखोरे आताचे फलंदाज आज जणू काही डावखोऱ्यातून आपल्या संघासाठी उजवे ठरतायत. 2 चौकार ठोकले बॅक टू बॅक. त्यानंतर 2 धावा घेतल्या. प्रेक्षकांनो सामना चालू आहे जरीमरी तिसगाव आणि काकडवळ या 2 संघाच्या दरम्यान. जरीमरी तिसगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय किती योग्य आहे येणारी वेळ येणारा काळ सांगून जाईल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम
काकडवल या संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद तब्बल 18 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने ठिकाणी पडलाय. मैदानाच्या आतमध्ये रस नावाचं पारिजातक फुलावं, त्याचा सुगंध स्कोर बोर्डवर येऊन ठेपलाय. धावांची ट्रॅफिक. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. ऋषभ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. महेश रिवर्सचा केला प्रयत्न. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. आज संपूर्ण मैदानाची पाहणी करत असताना आमचे साथी समालोचक निकेशजी ठोंबरे, मैदानाची पाहणी आज पासून या स्पर्धेला सुरुवात फायनल पर्यंत, फायनल डे पर्यंत निखिल ठोंबरे. रोज या गावाशी जोडलेली नाळ आहे, ती नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न राहील, यात तीळ मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिली मॅच ग्रीशा 11 आरसीसी राया विपक्ष अर्थात विवेक एंटरप्राइजेस आमने. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाज सज्जत ऋषभ गायकवाड. स्टार्टिंग एंडवर डावखुरे आताचे फलंदाज होते अर्थात बली भोईर. यावं लागेल माघारी, कारण एका बाजूला पाहतोय गेंद नाही, आग का गोल आहे. ऋषभ गायकवाडने मिळवली विकेट.
डिसिजन वाईड बॉल. रिव्ह्यू संपुष्टात येतो, याची नोंद जरीमरी टीम तिसगाव कर्णधार आपण घ्यायचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे गौरव. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. इथे थ्रो देखील चांगला कलेक्ट करू शकले नाही, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण नाही. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल श्री मलंग काकडवळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 33 धावा जमेची बाजू आहे. 2 विकेट जरी गमावले असल्या तरी धावा बनलेल्या आहेत. निश्चित धावा बनवणं हे खऱ्या अर्थानं फलंदाजाचं काम आहे. नेक्स्ट मॅच विशाल 11 आरसीसी राया आणि विवेक एंटरप्राइजेस आमने दोन्ही संघाचे कॅप्टन. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर टॉस साठी या. वाईट बॉल आहे, पुन्हा एक धाव जोडली जाईल. धावा येत आहेत. जरीमरी संघ थोडासा संकटामध्ये आहे. प्रश्न पडला असेल की सातत्याने वाईट फेकले जात आहेत, नो बॉल फेकले जात आहेत. गोलंदाज सौरभ गायकवाड यांनी देखील नोने सुरुवात केली, त्यावर ठोकला होता षटकार किशोरनं. आतापर्यंत 10 चेंडू एक्स्ट्रा फेकले आमचे स्कोरर. आम्ही कौतुक करू, वारंवार माहिती पोहोचवतायत. इथे फटका फसलाय, अप इन द एअर. चेंडू हवेमध्ये तरंगतोय, परंतु कॅच ड्रॉप. देवतारी त्याला कोण मारी ही अवस्था मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला जीवनदान. येणारा काळ किती अनुकूल आणि किती प्रतिकूल पडसाद उमटले जातील पाहणं गरजेचं आहे. एक सोपा झेल डॉली कॅच होती, ती देखील सोडली, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये माइंडसेट थोडस कठीण आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत गौरव. 2 चेंडू वाईड या षटकामध्ये आतापर्यंत फेकले. स्वीप करण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती. यू मिस अँड बॉलर गौरव विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडी गुल. लागली आणि त्याच अनुषंगाने बंगला निसटतोय की काय. श्री मलंग काकड वल या संघाची धावसंख्या पुढे जात आहे, परंतु विकेट्स येत आहेत. नवीन फलंदाज सूर्याजी 12व्या खेळाडूचं कौतुक करेल. खर तर अलीकडच्या काळात नावं बदलली, काळ देखील बदललेला आहे. प्रथमेशचं कौतुक करेल की 12वा खेळाडू माझ्या सोबत सज्ज आहे. नाव सांगितलं सूर्याजी. इतिहासामध्ये देखील हे नाव आम्हाला आवर्जून आठवतं. पूर्वीचा काळ होता की त्या काळात एक वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आता ते वाक्य बदललं, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. आज काळ बदलला, माणसं देखील बदलली, परंतु हरकत नाही. बदललेल्या क्रिकेटमध्ये बदललेले खेळाडू, बदललेली नावं, पण जुनी जाणती नावं देखील आज पाहायला मिळतात. सूर्याजी काकडवळ संघाच्या वतीने सेकंड लास्ट टू गो. तिसरं षटक, माफ करा, तिसरं षटक मार्गस्थ आहे गौरव. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 37 धावा. बॉल फक्त वेग होता, दिली दिशा आणि बॉल निघून गेलाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काकडवळ संघासाठी 4 चौकार. सूर्याच्या लख लख प्रकाशामध्ये मैदानाच्या आतमध्ये सूर्याजी आपल्या संघासाठी खेळतोय. डॉट बॉल. 3 षटक संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री मलंग काकडवळ या संघाची धावसंख्या धावपलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. पहिल्या षटकामध्ये 18,
दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि या षटकामध्ये 11 धाबा, एकंदरीत 41 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय प्लॅनिंग रचले जातील टीम जरीमरी संघाच्या वतीनं, पण काकडवल संघ जरी 3 विकेट्स गमावल्या असल्या तरी खेळपट्टीवर फलंदाज विकास भोईर आणि सोबतीला फलंदाज सूर्याजी आपल्या संघासाठी झगडताना झुलताना पाहायला मिळतोय. भूमिकेमध्ये प्रवीणजी विषय अर्थात भावड्या हे नाव अनेक वर्ष क्रिकेटची कारकीर्द या नावाने गाजवलेली आहे. मग या तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील किती मोठी मैदानं ती छोटी छोटी पडायची, कारण त्यांची बॅट नावाची गोष्ट शस्त्र बनली होती. खूप सारा क्रिकेटचा अनुभव. आज मामनोली गावाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आणि राज्याबाहेर नेऊन पोहोचवलं प्रवीण विषय. आमचं महत्भाग्य की त्यांचा सहवास आम्हाला थर्ड अंपायरच्या भूमिकेत लाभलेला आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी धावा वाचवतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते जरीमरी संघाच्या वतीनं तन्मय. कौतुक करेल तन्मयचं. जान जाए पर गेंद ना जाए याच अनुषंगाने चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. श्री मलंग काकडवल या संघाची धावसंख्या धावपलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 42 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत ऋषभ गायकवाड. फुलटॉस बॉल ऑन साइडला, बॉडी टर्न केली, टॉप अँड बॉटम हँडचा वापर. व्हॉट अ ब्रिलियंट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. नेहुल त्या ठिकाणी होते. या प्रकारची क्षेत्ररक्षण जॉन्टी रोड्स नावाला पुन्हा एकदा उजाळा देतील, पुन्हा आठवणी जिवंत करून देतील, शंका नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. रिव्ह्यू आहे. चला पुन्हा एकदा प्रवीणजी विषय. प्रत्येक निर्णयासाठी अंपायरचं आयुष्य पणाला लागलेलं असतं, कारण निर्णय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एक निर्णय, एक डिसिजन. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. काय फिल्डिंग केली. नेहुल त्या ठिकाणी सज्ज होते. फुलटॉस बॉल होता. सूर्याजीनं बॅट फिरवली होती वाऱ्याच्या वेगानं. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु पाहूया काय घडलंय. निर्णय यायचा अजूनही बाकी आहे. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच ग्रीशा 11 आरसीसी राया आणि विवेक एंटरप्राइजेस आमने. अंपायर ऑन पिल अंपायर. डिसिजन विल बी फायनल डिसिजन. ओके. किती धावा? 2. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल 44. खोलवर टप्प्याचा बॉल. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज ऋषभ गायकवाड यांच्या माध्यमातून. फिंगर रोल केले जात आहेत आणि पुन्हा एकदा ऋषभ गायकवाड सांगत असताना हाताच्या कंकणाला आरसा कशाला. बोटातील जादू, चेंडू फिरवण्याची, गरकन वळवण्याची क्षमता गोलंदाज ऋषभ गायकवाड यांच्याकडे आहे. 3 चेंडू फेकून झालेत. फक्त 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे. डावखुरे आता जे गोलंदाज नॅचरल लेग ब्रेक बॉल फेकतात, चेंडू रिलीज करणं, चेंडू टर्न करणं, या सगळ्या गोष्टी निसर्गाचं एक वरदान डावखुरे आताच्या गोलंदाजांना वारंवार राहिलेलं आहे. आणि आज या मैदानावर आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची दखल अनेक तरुणांच्या आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील तावीत होणारी गोलंदाज ऋषभ गायकवाड जरीमरी तिसगाव संघाच्या वतीने करतायत. दुसरं षटक देखील हाताळलं होतं. 12 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील मिळवलेली होती आणि कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रास देत नाही गोलंदाज ऋषभ गायकवाड तिसगाव संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल करू शकले नाही फलंदाज सूर्याजी, परंतु एक सिंगल घेण्यापासून अडचण नाहीये. एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 45 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. ऋषभ गायकवाड इम्प्रेस करतोय. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. कॅप्टन सागर गायकवाड यांनी दिलेला विश्वास आणि त्या विश्वासाचा अजूनपर्यंत पाणीपत होऊ देत नाही गोलंदाज ऋषभ गायकवाड. जबरदस्त गोलंदाजी करतायत गोलंदाज ऋषभ. फुलटॉस बॉल. लोव फुलटॉस होता. झेल घेण्याचा प्रयत्न नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहील. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम श्री मलंग काकडवल या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. शेवटचं षटक असेल. पुन्हा एकदा मी फायनली ऑफिशियल कॉल करेल. टीम ग्रीशा 11 आरसीसी राया आणि विवेक एंटरप्राइजेस आमने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस अडूया.
शेवटचा आणि अंतिम षटक, गोलंदाज ओमकार. स्टार्टिंग एंडवर विकास भोईर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, अतिशय आखूट टप्प्याचा चेंडू ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईड. टीमची टोटल 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. श्री मलंग काकडबळ 47 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ. यावेळेस फटका चांगला, स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन विकासच्या बॅट मधनं मॅक्सिमम षटकार. कॉपी पेस्ट स्टाईलने बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन विकासच्या बॅटमधनं आणखी तडाखा, कडक षटकार. श्री मलंगड काकडबळ संघाच्या वतीनं विकास नावाचं वादळ शेवटच्या मोमेंटला घोंगावताना पाहायला मिळतोय. असं म्हणतात सुरुवात काय माहित नाही, परंतु शेवट ज्याला गोड करता आला त्याने त्या क्षेत्राच्या सर्वोच्चतेची परिमाण गाठली आणि आज मैदानाच्या आतमध्ये काकडबळ संघासाठी शेवट गोड करत असताना फलंदाज विकास भोईर जबरदस्त का बॅटिंग चालू आहे. चकवा देणारा चेंडू, दॅट्स कॉल गुगली. यावेळेस फेकलाय डॉट बॉल. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले फलंदाज विकास भोईर यांनी. त्यानंतर कमबॅक केलं ओमकार. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल धावफलकावर तब्बल 59 धावा. यावेळेस परफेक्ट वाईड यॉर्कर, क्या बात आहे. कमबॅक केलंय. 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ल्यानंतर स्वतःच्या टप्प्यामध्ये आणि गतीमध्ये परिवर्तन करणारी गोलंदाज ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरीमरी तिसगाव विपक्ष श्री मलंग काकडवड या 2 संघाच्या दरम्यान असणारी ही खूप मोठी लढत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिली मॅच. ग्रीशा 11 RCC राया, विवेक एंटरप्राइजेस आमने. दोनही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. ओव्हर पिच बॉल आहे. परफेक्ट मिडल करू शकले नाही, परंतु ऑन साइडला बॉल निघून चाललाय. एक सिंगल कंप्लीट. विकास भोईर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. ठोंबरे यांचं देखील या ठिकाणी दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत आहे. शिवनेरीचा बुलंद आवाज, आज डोळ्याला ग्लास आहे. नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. निखिल ठोंबरे. आवाज आणि शब्द, क्रिकेटच्या व्याख्या, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून जमलेल्या आहेत. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 5 षटकं संपली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम श्री मलंग काकडवळ या संघाची धावसंख्या धावफलकावर 61. विजयासाठी जरीमरी तिसगाव संघाला बनवायचे आहेत तब्बल 5 षटकं, अर्थात 30 बॉल आणि 62 धावा. चला
राया आणि आमने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सामना सेकंड राऊंड मधील पहिला सामना 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाच्या कॅप्टनने घ्यायची. प्राइजेस आमने आणि आरसीसी राया. हॅलो हॅलो मिलिंद दादा दळवी यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विवेक एंटरप्राइजेस सामने आणि आरसीसी राया. खेळपट्टीवर कोणताही सराव करू नका मित्रांनो. आरसीसी राया संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वेलकम. आमने संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आमने संघाचे कॅप्टन कॉल करतील. छापाचा कॉल आणि छापा चालेला. टॉस जिंकलाय 4 क्षेत्ररक्षण करण्याचं. आरसीसी राया तुम्हालाही खूप सारे प्रेक्षको सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. जरीमरी तिसगाव विपक्ष काकडबळ या दोन संघाच्या दरम्यान मॅच चालू आहे आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल या पुन्हा एकदा ऐकूया आमचे साथी समालोचक शिवनेरीचा आवाज निखिलजी ठोंबरे सर. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते जरीमरी 11 तिसगाव आणि दुसऱ्या बाजूला काकडबाल संघ आपल्याला पाहायला मिळतो. विराज पाटीलही उपस्थित आहेत. पाटील वेलकम. कारण पाटील आल्यानंतर मजा येते, एक वेगळी रंगत वाढते. पाटील उपस्थित आहेत. पाटलांचंही सहर्ष स्वागत करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ऋषभ गायकवाड. नॉन स्ट्रायकर एंडवर, स्ट्रायकर एंडवर आपल्याला बॅटर पाहायला मिळतील ते तन्मय पाटीलला आपण पाहताय जो स्ट्रायकर एंडवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर ऋषभ पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे महेश. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आमच्या स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू तिथे हवेत विकेट आली. पहिल्या चेंडूवर 0 वरती बाद. तन्मय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं असे आपले नागेश आज नाहीयेत, परंतु त्यांची उणीव आज भासूनच दिलेली नाहीये. त्यांचंही कौतुक करू आमच्या डीजे ऑपरेटरचं. बॅट्समन तिसगाव सागर गायकवाड आणि कंपनी. आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना ज्या दोन लाईन आहेत त्या लाईन मधूनच आत जायचं ही महत्वाची सूचना. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय गायकवाड बॅकफुटला गेले. वॉट अ शॉट. दादाच्या पाठमधून दादागिरी दाखवणारा हा दमदार चौकार. डीजे मनीच्या माध्यमातून तिसऱ्या बॉलवर विजय गायकवाड च्या पाठमधून दमदार फटका. दादा मैदानामध्ये आला आणि दादागिरीला सुरुवात करतोय. अजून एक ठोकला उत्तुंग षटकार. तिसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्यावर षटकार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतो. उर्वरित कामकाज यष्टीरक्षण कंप्लीट करेल. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 65 धावांचा पाठला करायचा. आपण आज 3 सामने पाहिले जिथे 2 सक्सेसफुली चेस आहेत आणि एक डिफेंड झालेला आहे. या चौथ्या सामन्यात काय घडतं ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाज मैदानामध्ये कमबॅक करत असताना महेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची स्ट्रेंथ जर आपण पाहिली, लेंथ मध्ये केलेलं परिवर्तन आणि आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा मोह आवर्ताना पाहायला मिळत नाहीयेत. बॅटर विजय गायकवाड. दादा मैदानाच्या आतमध्ये सागर सारखा फलंदाज आहे. या संघाची स्ट्रेंथ जर पाहिली तर भरपूर मोठी फलंदाजी लाईनअप आहे. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका. तिथे विकेट आली. टीट फॉर टॅट. एक तेरी एक मेरी. फलंदाज बाद. स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भरवत असताना खूप सारे कष्ट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच घेतलं जातं असे आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सर्व गुरवलीकरांचे आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सचिन दादा दळवी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या आपल्या घरच्या क्रीडा स्पर्धेत. अर्थात स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळे देणारी ही क्रीडा स्पर्धा स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा. 40 संघांचा सहभाग या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 3 दिवसामध्ये ओपन ग्रामीणचे 24 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चौथ्या आणि 5व्या दिवशी कल्याण ग्रामीण मधील 16 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन हितेश गायकवाड मैदानामध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बल्ली भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. चांगली गोलंदाजी राहिली महेश यांची. एक चौकार एक षटकार जरूर आला, परंतु 2 चेंडू डॉट आणि 2 विकेटही त्यांनी मिळवल्यात. बल्ले आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडू 52 धावा. 62 धावांचं लक्ष्य. बल्ली तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू ऋषभच्या पाठमधून फटका फसला. विकेट आली. 1 मोर विकेट डाऊन. जरी मरी 11 तिसगाव संघाला लागलेला अजून एक मोठा धक्का. फलंदाज बाद.
महत्वाची लढत ग्रीसा 11 आरसीसी ग्रीशा 11 आरसीसी राया आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ विवेक एंटरप्राइजेस आपल्याला जो मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर बल्ली, पहिल्या चेंडूवर विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर सिक्सर किंग सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसगाव गावाचं नाव मोठं करण्यामध्ये या खेळाडूचा खूप मोठा वाटा आहे. तो आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या गुरवली नगरीमध्ये. बल्लीचा हा चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला, वेल लेफ्ट आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 11 या धाव संख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धाव आहेत. षटक क्रमांक दुसरा पीटूचं हे षटक महत्वाचं षटक आहे. 3 मोठाले हदरे गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं आपण विशेष कौतुक करू. सागर साठी हा चेंडू सुंदर असा फटका. काव कॉर्नर मध्ये चेंडू येईल, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. काय क्षेत्ररक्षण होत आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं पिकअप आणि तितकाच दर्जेदार थ्रो आपल्याला आणि तितकंच चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं. संघाची धाव संख्या 3 बाद 12. जरीमरी 11. 30 गाव. पाटलाक जो मात्र करायचा 62 धावेंचा. अजूनही 50 बनवायच्या. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 22. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न हितेश गायकवाड कॅप्टनचा. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी इथे घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला कौतुक आपण बल्ली भोईरचं करू. याने आतापर्यंत चेंडू टाकलेत ते 3 आणि 3 ही चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खरचलेले. एक अवांतर अशा 2 धाव आहेत. बल्लीचा चेंडू, हितेशचा मोठा फटका, चेंडू हवे डाऊन द बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. चौथा हादरा. मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली बल्लीची. तो तयार. बल्ली भोईर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे आणि तिसरे पंच प्रदीप आता निर्णय पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी दिलेला अवांतर चेंडू आणि तिथे रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम काकडवालने. काय निर्णय येतो ते पाहायचंय आपल्याला. तिसरे पंच प्रदीप दरबे सर यांचा निर्णय. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आता रिव्ह्यू घेऊ शकत नाही. गोलंदाज तयार आहेत. बल्ली बल्लीचा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. संघाची धाव संख्या 4 बाद 15. जरीमरी 11 30 गाव. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो.
62 धावांचं लक्ष्य 15 झालेलं आहे. अजूनही जर आपण विचार केला तर विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 19 चेंडू. व्हॉट अ मॅच. रोमांचक सामना दर्जेदार होईल कारण ती ताकद आहे. जरी मरी 11 तिसगाव संघाची फलंदाजी. दुसऱ्या बाजूला काकडवालच्या गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं आपण कौतुक करू. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण लाजबाब. 2 धावा या चेंडूवर येताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धाव संख्या 17 आहे. शेवटचे चेंडू 18 शिल्लक. बनवायच्यात 15च्या सरासरीने 45 धावा. संधी देऊया डीजे छोटू. सहर्ष स्वागत. प्रत्येक क्षणचित्रे टिपली जात आहेत. या मैदानावर घडणाऱ्या घडामोडी याचा आलेख सर्वांपर्यंत पोहोचवतायत रोहित रॉय. त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव समत्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 17 धावा. खूप बिझी शेड्यूल आहे 10 क्रिक लाईव्हचं. या स्पर्धेमध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत. योगेश वाघमारे प्रतिम स्कोरिंग करतायत. गोलंदाज तैयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 18 या धावसंख्येवर. गोलंदाज तैयार आहेत. गोलंदाजी मार्ग पर. गोलंदाज तैयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला आकाश. आकाशला पाहतायत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं इष्ट रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा. 18 रन ऑन द बोर्ड. 18 धावा आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे होती, फलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. स्ट्रायकर इन सौरभ गायकवाड आहे. वेगवान गोलंदाजी आकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे खूप मोठी अपील आपल्याला पाहायला मिळाली. ते रनआउटचाही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि आता इथे धावा मिळताना पाहायला मिळतील. किती येत आहे ते पाहिजे आपल्याला.
लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. इथे धाबा येतील त्या दोन धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा आहे. आकाशची गोलंदाजी आपण पाहिली. 4 चेंडू टाकलेत त्याने, फक्त धाबा खर्च केल्या 3. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक षटकामध्ये गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 42 धाबा बनवायच्यात विजयासाठी. शेवटचे 14 चेंडू आहेत. 1-2 मोठे फटके आत्मविश्वास वाढवण्यासाठी भरपूर उपयोगी ठरतील. 30 गावला. इथे बिग हिट केलाय. उंची जास्त, तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि याच क्षेत्ररक्षणाचा उल्लेख सातत्याने आपण काकडवाल संघाचा करतोय. ज्या ज्या वेळेस चेंडू लॉफ्ट केले जातात हवेमध्ये, तिथे प्रत्येक वेळेस झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. नाही, 42 धावांचं लक्ष आहे. शेवटचे 13 चेंडू शिल्लक. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. संपूर्ण एकविराई स्पोर्ट क्लब चे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. आजपासूनच ते आढावा घेत आहेत की मैदान कसं खेळत आहे, किती धावा होत आहेत, कारण 4थ्या दिवशी त्यांचाही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस, क्लिअर फ्लम, लेग बिफोर ची शिकार. 1 मोर विकेट डाऊन. मेहुल गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. जे मात्र आमच्या आयोजक कमिटीने व्यवस्था केलेली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जेवढं काही पाणी लागेल ते पाणी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. अशोक शेठ दळवे यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही मनापासून आभारी राहू. संदीप शेठ तरे ज्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा ट्रॉफीज तुम्ही पाहतायत या स्पर्धेसाठी लाभलेल्या आहेत. सामनावीराची ट्रॉफी आम्हाला जगदीश शेठ शेलार यांच्या माध्यमातून लाभली आहे. राजेश शेठ पवार, त्याचबरोबर किशोर शेठ मांजरे यांच्या वतीनं कोल्ड ड्रिंक्स, तदनंतर भगवान मार्के यांच्या वतीनं स्वीट बॉक्स आहे, मनोज ठाणगे यांच्या वतीनं फ्रुट्स आहे, सुरेंद्र यादव यांच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आणि राम लिंगसे साहेब यांच्या वतीनं स्पोर्ट गॉगल जे मात्र स्पॉन्सर केलेत. या सर्व स्पॉन्सरचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 चेंडू 42 चा सामना आहे, 6 विकेट्स तिथे गमावल्या. जरी मरी 11 30 गावने, परंतु मैदानाच्या आतमध्ये उभा आहे सागर गायकवाड. सागरचा विचार केला आतापर्यंत सागरने 3 चेंडू खेळलेत, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, धाबा बनवल्या 2. या मैदानावर मागील वर्षीचा इतिहास जर आपण पाहिला तर सागर गायकवाडने 2 षटकार हॅट्रिक खेळल्या होत्या. तो सागर गायकवाड स्ट्रायकर एंडवर आहे. त्याची फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर बल्ले आलेत, ज्यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 7 धावा देत 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. संघाचा स्ट्रायकर गोलंदाजा श्रीमलंग काकडवाल. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला, नियंत्रण नाहीये. पंच प्रवीण विषय भावड्या सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जम पोहोचेल 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 41 अजूनही बनवायच्यात विजयासाठी. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागर गायकवाड
इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपल्याला पाहायचंय पंचांचा इशारा आलाय. नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल आणि इथे 3 धाबा येताना पाहायला मिळतील. 3 धाबा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री. 3 धाबा या बॉलवर येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या वाढते, सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 24. या धावसंख्येवर 38 आता बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 चेंडू 38 धाबा. अंपायर डिसिजन विल बी फायनल. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते. 12 चेंडू 38 धाबांचं समीकरण. नो बॉल या मॅच मध्ये खूप मोठा फरक पाडेल का ते पाहायचं आपल्याला. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्रीमलंग काकडवाल टीम. गोलंदाज तयार आहेत. बल्ली भोईर गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी बल्ली भोईर यांची राहिली. फ्री हिट. नेक्स्ट बॉल सागर गायकवाडला संधी. 12 चेंडू 38 चं समीकरण. महत्वाची जय आणि पराजय यातला अंतर म्हणजे सागर गायकवाड जो मैदानाच्या आत उभा. बल्ली तयार. बल्लीचा चेंडू बॅटचे फ्री हिटचा बॉल आहे. धाव घेतलेली नाहीये. रनआउटच्या रूपाने विकेट येईल का आपल्याला पाहायचंय. मला वाटतं गोलंदाजाने इथे थोडस थांबून घेतलेलं आहे. 24 धावा आहेत धावफलकावर. 11 चेंडू 38 चं समीकरण. बल्ली गोलंदाजी मार्कवर. इथे आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील तिथे थोडस फंबलिंग आणि त्याचा फायदा. 2 धावा येताना पाहायला मिळतील. या होणाऱ्या थोड्या लहान चुका आहेत ते मोठ्या मध्ये कधी रूपांतर होईल सांगता येत नाही. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 36. 26 धावा आहेत धावफलकावर. 10 चेंडू 36 धावांचं समीकरण. मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. एका बाजूने विकेट जरूर आल्यात परंतु सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला बल्लीचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. यामध्ये जर सागरची विकेट आली पूर्णपणे श्री मलंग काकडवाल संघ हाबी होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूला 1-2 मोठाले फटके आले तर मॅच मध्ये रंगत वाढणार यात शंका नाहीये. सागर गायकवाड स्ट्रायकर एंडवर. मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये संपूर्ण टीमचे समर्थक देखील आहेत. इथे बिग हिट. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी तिथे नाहीये. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 38 धावा आहेत. बल्लीचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्याही षटकात बल्लीच्या एक देखील चौकार षटकार आला नाही आणि या षटकामध्ये देखील जर आपण पाहिलं 4 चेंडू त्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत तर 3ही चेंडूंमध्ये कोणत्याही प्रकारचा षटकार नाही. आपल्याकडे धावसंख्या 28. 9 चेंडू शिल्लक. 9 बॉल मध्ये धावा बनवायच्या अजूनही विजयासाठी 34. 9 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज तयार. बल्ली इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 29. विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 33 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. बॅट मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाडने बदलल्या. त्याचा फायदा सागरला होतो की बल्ली इथे विकेट मिळवतो ते पाहायचंय आपल्याला. 9 चेंडू. इथे बिग हिट. बिग हिट आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सागर गायकवाडच्या बॅट मधून प्रॉपर कनेक्शन. सिक्सर. करावं लागेल.
7, 12, 14, अजून 8 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 8 चेंडूंमध्ये धावा 27 बनवायच्यात. या 2 चेंडूत किती, 6 का 12 की 2च की 1च ते पाहिजे आपल्याला. आणि अतिशय डीजे ऑपरेटरने देखील सुंदर संगीत वाजवलं, त्यांचं आपण कौतुक करू. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्यात त्या 27 धावा. मॅच रंगतदार अवस्थेत 30 गाव वर्सेस काकडवाल. इथे बिग हिट, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. विकेट मिळाल्यानंतर एक्सप्रेशन पाहायला मिळाले, ते बल्लीचे. विकेट आली, फलंदाज बाद. पुरचे महाराज आहेत, एक आमचे उतनेचे महाराज. गोलंदाज तयार. 7 चेंडू 27. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 6 चेंडू आणि 26 धावा. आणि त्यांच्या बरोबर बाजूला बसलाय तो प्रदीप आहे, हे तितकंच महत्वाचं. 2 महाराजांच्या बाजूला बसलेला माणूस महत्वाचा असतो, त्यातून काय आपल्याला घेता येईल हे तितकंच महत्वाचं. 6 चेंडू 26 संधी डीजेला. सहा चेंडू आणि 26 धावा. व्यासपीठावर जर आपण पाहिलं, मान्यवरांचे मांदियाळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली. ते आयोजक आहेत, ज्यांनी स्पॉन्सरशिप केली, ते स्पॉन्सर आहेत. गुरवलीचे आमचे संपूर्ण ग्रामस्थ आहेत. या विभागातील जेवढे ग्रामस्थ आहेत तेवढे व्यासपीठावर उपस्थित आहेत. देणगीदार उपस्थित आहेत, दाते उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 26चं समीकरण. एका बाजूला श्रीमलंग काकडवाल आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी 11 30 गाव. हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅच चांगली होताना पाहायला मिळते. विकेट भरपूर महत्वाची होती आणि बल्लीने ते विकेट मिळून दिली आपल्या टीम साठी. गोलंदाज तयार. रोशनचा पहिला चेंडू. हवाई सपर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमारेषेचा सपर. सिक्सर. षटकार आलाय. चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 5 बनवायच्यात. 21 धावा. स्ट्रायकर इन 20 धावा आहेत आणि स्ट्रायकर इनवर हितेश मडबी. त्याची फलंदाजी आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे आपल्याला पाहिजे
मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत यासाठी घेतली की गोलंदाजी करत असताना समोर पंचांची आलेला आहे, त्यामुळे आता पंचांनी डिसिजन घेतलाय तिसऱ्या पंचांची मागणी वाईट बॉल आहे की नाही यासाठी निर्णय घेतलेला आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. मॅच मध्ये रोमांचकता अजूनही बरकरार. 9व्या नंबरवर आलेला हितेश मडवी, त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि आता आपल्याला चेंडू पाहायचा आहे. वाईट आहे की फेअर डिलिव्हरी ते पाहायचं. फक्त फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू डॉट. यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली की गोलंदाजी करत असताना डेंजर झोन मध्ये आला, ते पंचांना दिसू शकलं नाही, त्यामुळे तिसऱ्या पंच आपल्याकडे टेक्नॉलॉजी ना तिचा वापर करू. पंचांचे विशेष आपण कौतुक करूया. जाव्या मैदानाच्या आत शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4, बनवायच्या धावा अजूनही 20. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त झालं. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि तिथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली. अजून एक धक्का, 8 बाद. टीम जरीमारी 11 30 गाव. होताना आपल्याला पाहायला मिळतील ते विपुल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 3 आणि त्या 3 बॉल मध्ये 19 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जर कोणताही अवांतर चेंडू टाकत नसेल तर श्री मलंग काकडवाल टीम सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. रोशन त्याची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. समोर गौरव गायकवाड, इथे आडव्या बॅटनं फटका खेळलाय गौरवने, एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त झालं श्रीमलंग काकडवाल टीमचं. जो चेंडू हवेमध्ये गेला तो कॅच त्यांनी पकडला. एक चांगले स्टँडर्ड क्षेत्ररक्षणामध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक धाव आली. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 45. आरसीसी राया, चला आपण खेळाडू कक्षाच्या जवळ यायचंय. आरसीसी राया ग्रीषा 11. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क. रोशनचा हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये, उंची भरपूर आहे, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. व्हॉट अ कॅच. अजून एक फलंदाज बाद आणि श्रीमलंग काकडवाल हा संघ या सामन्यामध्ये विजय नोंदवतो. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 10 आणि गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्या